नेक्स्ट पॉइंट आहे ऑप्टिकल फायबर. या ऑप्टिकल फायबरमध्ये दोन ट्यूब्स असतात. आतली ट्यूब असते इनर ट्यूब विच इज कॉल्ड ॲज अ कोअर अँड आउटर ट्यूब विच इज कॉल्ड ॲज अ क्लॅडिंग आणि त्याच्यावरती प्लास्टिक कोटिंग असतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ rubber coating. So core is made up of doped silica, cladding made up of natural silica, and coating is regular plastic coating. Now, when light incident inside this optical fiber with angle of incidence greater than critical angle inside point A, so it is small angle of incidence. When light incidence in the optical fiber, so due to the low refractive index of the cladding, so light is undergoes at point B. Now here the angle of incidence which is greater than core cladding critical angle. Therefore, light which is totally internally reflected back in the same medium, that is core medium. In this way, this light, the optical fiber transmission of a light occurs to this core. Optical fiberचे diagram समोर आहे. It consists of inner tube which is called as a core, refracting index त्याचा 1.52 आहे आणि त्याच्या surrounded other tube आहे which is called as a cladding and refractive index 1.48. तर या ठिकाणी कोअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा क्लॅडिंग पेक्षा जास्त आहे. म्हणजे कोअर हा ऍक्ट होणार डेन्सर मीडियम आणि क्लॅडिंग हे ऍक्ट होणार रेअर मीडियम. ज्यावेळी लाईट ह्या ऑप्टिकल फायबरच्या ट्यूबच्या एका साईडमधून आतमध्ये एंटर होणार विथ अँगल ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, तर या ठिकाणी लाईट ही टोटल इंटरनली रिफ्लेक्टेड बॅक होणार आहे त्याच मीडियममध्ये म्हणजे कोअरमध्ये. अशा प्रकारे हे प्रत्येक वेळेला रिपिटेशन होतं लाईटचं टोटल इंटरनल रिफ्लेक्टेड लाईट आणि मग ही या ट्यूबच्या अदर साईडमधून बाहेर पडते. या ऑप्टिकल फायबरचे काही महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे इट इज यूज इन कम्युनिकेशन सिस्टीम. संभाषणामध्ये हे ऑप्टिकल फायबर्स वापरतात. म्हणजे मोबाईलचे कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटरचा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी हे ऑप्टिकल फायबरचा यूज करतात. तर याच्यामध्ये काय होतं, आपलं जे व्हॉइस आहे ते व्हॉइस कन्वर्ट केलं जातं लाईटमध्ये. मग ही लाईट जी आहे ती ऑप्टिकल फायबरमध्ये सोडली जाते कारण आपला स्पीड ऑफ द लाईट माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे आणि त्यामुळे ही लाईट एवढ्या स्पीडने किंवा एवढ्या फास्ट ही या ट्यूबमधून ट्रॅव्हल करते आणि अदर साईडमधून बाहेर पडते. तर कम्युनिकेशन सिस्टीममध्ये हे यूज करतात. तसंच जनरली ही मेडिकल फील्डमध्ये सुद्धा ऑप्टिकल फायबर हे वापरतात. हे ऑप्टिकल फायबरचे काही आणखीन ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यामध्ये इट इज यूज फॉर द मेडिकल इन्व्हेस्टिगेशन्स. त्यानंतर ऑप्टिकल फायबर सेन्सर्स हॅव बीन यूज्ड टू मेजर टेम्परेचर अँड प्रेशर. Next, optical fiber also can be used in refractometers are used to determine the refractive index of liquids. या व्हिडिओमध्ये आपण साइन कन्व्हेन्शन फॉर स्पेरिकल मिरर काय असते ते पाहू. लेट्स कन्सिडर दिस इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. ही लेन्स जी आहे ती ग्लासची बनलेली आहे. या लेन्सचा जो काय सेंटर असतो त्याला म्हणायचं ऑप्टिकल सेंटर. आपण सर्व जे काही डिस्टन्सेस आहेत ऑब्जेक्ट आणि इमेजचे ते आपण या ऑप्टिकल सेंटर ॲज ओरिजिन मधून घेणार आहोत. ऑप्टिकल सेंटर मधून जो जाणारा रे आहे तो रे ही लेन्स असल्यामुळे रिफ्रॅक्ट तरी होतो परंतु डायव्हर्ट होत नाही, तो सरळ स्ट्रेट जाणार आहे. सो ओ इज द ऑप्टिकल सेंटर. तो ऑप्टिकल सेंटर आपण ॲज अ ओरिजिन म्हणून घेणार आहोत डिस्टन्स मेजर करण्यासाठी डावीकडचे किंवा उजवीकडचे. दुसरं कन्व्हेन्शन आहे आपण ऑब्जेक्ट जो आहे तो ऑलवेज लेफ्ट साईडला ठेवणार आहोत. ऑब्जेक्ट विल बी ऑलवेज प्लेस ॲट टुवर्ड्स द लेफ्ट ऑफ द लेन्स. त्यानंतर या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला अशा पद्धतीने खाली ए डॅश बी डॅश या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला. तर ओ पासून बी हे डिस्टन्स आहे. हे रे डायग्रॅम म्हणजे रे चाललाय बी पासून बी डॅश कडे. त्यामुळं आपण डिस्टन्स घेतोय ओ बी हा घ्यायचा निगेटिव्ह म्हणजे डायरेक्शन अगेन्स्ट द रे हा निगेटिव्ह घ्यायचा. आता या ठिकाणी पहा ओ बी डॅश हे पॉझिटिव्ह घ्यायचा कारण आपण लाईटच्या डायरेक्शनने चाललेलो आहे आणि ओ पासून बी हे डिस्टन्स लाईटच्या अगेन्स्ट आहे त्यामुळे तो घ्यायचा निगेटिव्ह. पुढे ए बी हे परपॅन्डिक्युलर जो काही डिस्टन्स आहे म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरचे डिस्टन्स घ्यायचे असतात पॉझिटिव्ह आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालचे डिस्टन्स म्हणजे ए डॅश बी डॅश हे जे डिस्टन्स आहे तो घ्यायचा निगेटिव्ह. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट न्यू साइन कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स.
Lens and its types. A lens is a transparent material through which light can pass. Lenses are widely used in spectacles, telescopes, microscopes, and cameras. There are two types of lenses, concave and convex. Concave lenses are thinner in the middle than at the edges, whereas convex lenses are thicker in the middle than at the edges. We must have used a magnifying glass to observe the body parts of an insect, or must have used it to read small prints. Have you observed its shape? Well, it is convex. Hence, convex lens is used as a magnifying glass.